आज भारतात रोज हजारो बातम्या दाखवल्या जात आहेत, पण एक प्रश्न आहे, आपण माहिती घेतोय की आपल्याला माहिती दिली जाते? भारतीय मीडिया म्हणजे नेमकं आहे तरी काय? आपण जेव्हा मीडिया म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर फक्त टीव्हीवरचा अँकर येतो, पण मीडिया म्हणजे अँकर बिलकुलच नाहीये. भारतीय संविधानात मीडिया असा शब्द कुठेही थेट लिहिला गेलेला नाहीये. कोणताही कलम असं सांगत नाही की हे मीडिया आहे आणि हे त्याचं काम आहे. तरी सुद्धा मीडिया हा देश चालवणाऱ्या सगळ्यात प्रभावी शक्तींमध्ये काय येतो? कारण संविधानात एक खूप महत्त्वाचं वाक्य आहे, आर्टिकल 19(1)(a) फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्लेनेशन. याचा अर्थ असा की देशात कोणालाही बोलण्याचा अधिकार आहे. जिथे बोलण्याचा अधिकार आहे तिथे ऐकणारा पण असतोच. मीडिया म्हणजे त्या बोलण्याला लोकांपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम. संविधानाने मीडियाला थेट आदेश दिले नाहीत, पण एक जबाबदारी दिली, लोकांना माहिती मिळावी. म्हणजे काय घडतंय, का घडतंय, कुणासाठी घडतंय, हे प्रश्न विचारणं मीडियाचं काम बनलं आणि म्हणूनच मीडियाला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटलं गेलं. आणि म्हणूनच मीडियाची भूमिका खरवणीतून सुरू होते. कारण मीडिया काय असायला होता आणि आज तो कसा दिसतो यामध्ये खूप मोठा फरक आहे. एक काळ होता जेव्हा बातमी म्हणजे आरडाओरड नव्हती. पत्रकार मैदानात यायचा, फाईल उघडायचा, पुरावे शोधायचा आणि मग सत्तेला प्रश्न विचारायचा. त्या काळात बातमीला वेळ लागत होता, कारण सत्य हे पटकन मिळत नाही, ते शोधावं लागतं. आणि जेव्हा सत्य समोर यायचं तेव्हा संपूर्ण देश हादरायचा. घोटाळे उघडीस यायचे, राजीनामे द्यावे लागायचे, सत्ता अस्वस्थ व्हायची. पण मग चॅनल वाढले, स्पर्धा वाढली आणि वेळ कमी झाला. आता पहिलं दाखवणं महत्त्वाचं ठरलंय, बरोबर दाखवणं नाही. ब्रेकिंग न्यूज हा शब्द बदलला. पूर्वी ब्रेकिंग म्हणजे नवीन सत्य, आज ब्रेकिंग म्हणजे आधी दाखवलं गेलं, पूर्ण न तपासलं गेलं आणि इथेच टीआरपी कल्चर जन्माला आला. टीआरपी म्हणजे लोक काय पाहतात, किती वेळ पाहतात आणि किती रिॲक्ट करतात. जे विकतं तेच दाखवलं गेलं आणि जे महत्त्वाचं पण न विकणारं होतं ते हळूहळू बॅकग्राऊंडमध्ये गेलं. पूर्वी दूरदर्शनवर बातम्या या ठराविक वेळेला यायच्या. बातमी दाखवण्याआधी पूर्ण तपासणी, तथ्यांची खात्री आणि अधिकृत माहिती याला प्राधान्य दिलं जायचं. अँकर शांतपणे बातमी वाचायचा. बातम्यांचा उद्देश होता की माहिती देणं, वाद घालणं बिलकुल नव्हता. आजच्या न्यूज चॅनलमध्ये परिस्थिती बदलली आहे. बातम्या ह्या 24 तास चालतात. प्रचंड स्पर्धा आहे आणि ब्रेकिंग न्यूज होण्याची घाई असते. अनेकदा वेगाला प्राधान्य दिलं जातं, म्हणून तपासणी मागे पडते. थोडक्यात, पूर्वी बातमी म्हणजे माहिती होती, आज बातमी म्हणजे अनेकदा शो बनले आहे. कारण आज बहुतेक न्यूज चॅनल ही केवळ पत्रकारिता नसून एक व्यवसाय आहे. प्रायव्हेट मीडिया म्हणजे स्वतःच्या खर्चावर चालणारी व्यवस्था. स्टुडिओ चालवायला पैसा लागतो, रिपोर्टिंगला पैसा लागतो, डिजिटल टीमला पैसा लागतो आणि हा पैसा कुठून तरी यायला जावा. मीडियाचा सगळ्यात मोठा उत्पन्नाचा स्रोत म्हणजे जाहिराती. मोठ्या कंपन्या, ब्रँड्स, सरकारी आणि खाजगी जाहिराती न्यूज चॅनलवर दिल्या जातात. ज्या चॅनलवर जास्त लोक पाहतात त्याला जास्त जाहिराती दिल्या जातात आणि जास्त जाहिराती म्हणजे जास्त पैसा. म्हणून टीआरपी आणि व्ह्यू इतके महत्त्वाचे ठरतात. जितकी टीआरपी जास्त तितकीच जाहिरातींची किंमत जास्त आणि इथेच एक दुसरं वास्तव समोर येतं. आज भारतात न्यूज चॅनल खूप आहेत. टीव्ही चालू केला की वेगवेगळे नाव, वेगवेगळे लोक, वेगवेगळे अँकर दिसतात, पण प्रत्यक्षात हे सगळे चॅनल मोजक्याच मीडिया ग्रुपकडे आहेत. भारतामध्ये शेकडो न्यूज चॅनल आहेत, पण प्रभावाच्या बाबतीत 10 ते 12 ग्रुप त्यांना ओन करतात. जी न्यूज, जी बिझनेस, जी 24 तास, हे सगळे जी मीडियाकडे आहेत. आज तक, टुडे इंडिया ग्रुपकडे चालवतो. एबीपी न्यूज, एबीपी माझा, एबीपी ग्रुपकडे आहेत. म्हणजे चॅनल हे वेगवेगळे दिसतात, पण मालकी ही मोजक्याच ग्रुपकडे आहे. आज अनेक मीडिया ग्रुप फक्त न्यूज चॅनल चालत नाही तर त्यांचे मोठे व्यवसाय असतात, जसे की उद्योग, ऊर्जा, रिअल इस्टेट, डिजिटल सेवा. अशा वेळी मीडिया फक्त पत्रकारिता राहत नाही, तर तो बिझनेस इकोसिस्टीमचा भाग बनतो. कोणताही मोठा व्यवसाय हा सरकारच्या धोरणांवर, परवानग्यांवर आणि नियमांवर अवलंबून असतो. म्हणूनच मीडिया ग्रुप दोन्ही बाजूंचे संबंध बिघडू नयेत याची काळजी घेतात. याचा अर्थ असा नाही की मीडिया नेहमी चुकीचंच करतो, पण जेव्हा मीडिया आणि बिझनेस एकाच ग्रुपमध्ये असतो तेव्हा टकराव टाळणं हा स्वाभाविकच निर्णय ठरतो. म्हणूनच कधी कधी टीका कमी आणि भाषा आपल्याला मवाड दिसते. पण अशा कंडिशनमध्ये जर कोणी सरकारविरोधात प्रश्न विचारतो, टीका करतो किंवा वेगळं मत मांडतो तर त्याच्यासोबत अडचणी वाढताना दिसतात. त्याचा आवाज मुख्य प्रवाहातून बाजूला ढकलला जातो. सगळीकडे सगळ्यांसोबत हेच घडतं असं नाही, पण अशा घटना वाढताना दिसणं ही चिंतेची बाब आहे. हे आरोप नाही, हे अंदाज नाही, भारतीय मीडियात हे घडलेलं वास्तव आहे. रवीश कुमार, NDTV मध्ये अनेक वर्ष त्यांनी बेरोजगारी, शिक्षण, शेतकरी आणि सामान्य माणसाचे प्रश्न शांतपणे आणि तथ्यांच्या आधारावर मांडले. त्यांच्या कामाची दखल ही जागतिक स्तरावर घेतली गेली. रोमन अवॉर्ड त्यांना मिळाला, पण नंतर NDTV मध्ये मालकी बदलली आणि मेन स्ट्रीम मधून त्यांचा आवाज हळूहळू बाजूला केला गेला. असे अनेक एक्झाम्पल आहेत. आजही योग्य पत्रकारिता होते, पण अनेकदा त्याचा परिणाम असा दिसतो, जर सत्य बोलण्याची किंमत इतकी जड असेल तर उद्या सत्य बोलणार कोण? आज मीडिया बदललेला आहे, पण एक प्रश्न उरतो, आपण फक्त प्रेक्षक आहोत का? प्रत्येक बातमी लगेच खरी मानण्याऐवजी थोडं थांबून विचारणं, वेगवेगळे स्रोत पाहणं आणि प्रश्न विचारणं हीच खरी जबाबदारी आहे. कारण जे आपण पाहतो तेच पुन्हा पुन्हा दाखवलं जातं आणि जे दुर्लक्ष करतो ते हळूहळू गायब होतं. म्हणून प्रेक्षक फक्त पाहणारा नसतो, तर तो सिस्टीमचा भाग असतो. आणि याच ठिकाणी डॉक्युमेंटरी संपते. ही डॉक्युमेंटरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. पुढची डॉक्युमेंटरी कशावर असावी तेही कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा.
आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.